नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दिवाळी या कथेचा भाग दुसरा, अंतिम भाग. लेखक आहेत तृप्तेश. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आपण मागच्या भागात पाहिलं की कुलकर्णी काकू तर त्या बंगल्यात राहत नव्हत्या. मग त्या कशा बेपत्ता झाल्या या बाबतीत कुणाचे ना कुणाचे सहकार्य घ्यावे लागणारच होते. आणि त्याला मदत करेल असा एक जण होता, सुनील. आता पाहूया पुढचा भाग. व्हॉट? सुनील सगळा प्रकार ऐकल्यावर ओरडलाच. तो आणि अभ्युदय लहानपणापासूनचे मित्र. 12वीपर्यंत ते एका वर्गातच होते. नंतर कॉलेजात गेल्यावर त्यांची ताटातूट झाली असली तरी मैत्री कधी तुटली नव्हती. तुला काही करता येईल का? अरे मी एक साधारण मनुष्य. हा तुच्छ मनुष्य अज्ञात शक्तीशी लढा कसा देणार? सुनील हसत हसत म्हणाला. तसे नाही रे. कोणी आहे का जो आपल्याला या प्रकरणात मदत करेल असा? हो, हे बघ, मी खासगी शिकवणी घेणारे शिक्षक असलो, म्हणजे तुझ्यासारखा प्राथमिक शाळेत शिकवणारा शिक्षक नसलो तरी माझी ही अंधश्रद्धा प्रकाराला विरोध आहे. त्यामुळे बस यार, मी जातो. मग असे करत असशील तर, वैतागून अभ्युदय सुनीलला म्हणाला. सॉरी. बघ, दिवाळी असल्याने बायको माहेरी गेलीये. माझ्या अंगात कॉलेजात असल्यापासून साहस करण्याचा किडा तर आहेच. मग? अभ्युदय त्याला म्हणाला. मग काय, मी जाणार त्या बंगल्यात, सुनील म्हणाला. हे चल. अरे हो, एकटा नाही, माझा एक मित्र आहे विनोद नावाचा. त्याला घेऊन जातो सोबत. काय मूर्खपणा करू नकोस. आणि विनोद कशाला येईल? येईल की. 2 महिन्यापूर्वीच त्याचा घटस्फोट झालाय. याचा आनंदोत्सव म्हणून तो पार्टी देणार होता. मग हॉटेलात जाण्याऐवजी खायचे सामान घेऊन त्या बंगल्यातच जातो. काय कसं राहील? प्लीज यार, असे काही करू नकोस. मला वाटले तू हा प्रकार गांभीर्याने घेशील. तू तर विषय कुठल्या कुठेच नेलास, अभ्युदय सुनीलला म्हणाला. अरे त्याला फार इंटरेस्ट आहे भूताखेतांच्या गोष्टींमध्ये. हे असला प्रकार ऐकून तर तो एका पायावर तयार होईल. थांब, त्याला लगेच बोलावून घेतो, असे म्हणत सुनील अभ्युदयला असे म्हणाला. अभ्युदय डोक्याला हात लावून सगळे ऐकत होता. विनोद रिकामटेकडाच असावा. फोन केल्यानंतर 15 मिनिटात तो हजर झाला. सगळा प्रकार ऐकून तोही गंभीर झाला होता. गाईज, अभ्युदय म्हणतो त्यावरून तिथे नक्कीच लोचा असणार. सोपंय, बंगल्यात असलेला भिंतीचा फुगवटा फोडूया आणि बघू आत काय आहे ते. काय वाटतं? कसं वाटतं आयडिया? अरे हे तर आपल्याला सुचलेच नाही, उडी मारत सुनील म्हणाला. बंगला साफ होता. तिघेही आत शिरले आणि तडक त्या खोलीत गेले. आणि खोलीत येताच अभ्युदय ओरडलाच. समोरचे दृश्य पाहून तो ओरडलाच. हे 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 काय आहे? असा म्हणाला. त्या परिवाराने घर सोडल्यावर तेव्हा त्या भिंतींचा फुगवटा बघितला होता. नंतर यामिनीने खोली सोडली तेव्हाही तो फुगवटा बघितला होता. पण तेव्हा त्याचा आकार इतका मोठा नव्हताच. एखाद्या माणसाच्या मोठ्या ढेरीप्रमाणे तो फुगला होता. विनोदने आपले काम सुरू केले. घन घाव घालून त्याने त्या भागावर असलेले सिमेंट दूर केले. पण तो भाग अगदीच मऊ झाला होता. त्यामुळे जास्त जीवावर गेले नाहीच. पाहता पाहता त्याने तो सर्व फुगवटा नष्ट केला आणि त्याच्या मध्यभागी असलेला एक लिबलिबीत गोल गोळा हाताने बाहेर काढला. बुबुळ होते ते एक, पण क्रिकेटच्या चेंडूच्या आकारा इतके मोठे. तो निघाला खरा, पण त्याला मागे असंख्य काळसर नसांचे जाळे जोडलेले होते. तिघांनी शक्ती लावून त्यास अलग करण्याचा प्रयत्न केला खरा, पण व्यर्थ. डोळा काढून काय करायचे? याच्याने क्रिकेट खेळणार आहे का? थांब, असे म्हणून विनोद खाली निघून गेला. अरे यार, हा प्रकार आहे तरी काय? सुनील म्हणाला. चल यार, खाली जाऊया. माझ्याने बघवत नाही हे. नसांच्या साह्याने तो चेंडू भिंतीवर लटकला होता. त्याच्याकडे किळसवाण्या नजरेने बघत अभ्युदय म्हणाला. दोघे खाली आले.
अभ्युदयचा पत्ता नव्हता. काही वेळाने तो बाटलीत पेट्रोल घेऊन आला. तिघे पुन्हा वर गेले. वर येताच त्यांना धक्काच बसला. जमिनीवर पडलेले सिमेंट वगैरे सगळे गेले होते आणि पुन्हा भिंत पूर्ववत झाली होती. शिव्या देत विनोदने हातोडी उचलली. घनघन एक एक घाव घालत पूर्वीप्रमाणे बुबुळ दिसेपर्यंत त्याने तो फुगवटा पुन्हा फोडून टाकला. पण यावेळी हात घालून ओढल्यावर तो जराही बाहेर आला नाही. मग विनोदने भिंतीवर पेट्रोल टाकले. योग्य काळजी घेऊन काडी लावली. तसा भिंतीचा तो भाग भडभडून पेटला आणि काही क्षणात ते बुबुळे टप्पे खात जमिनीवर पडले. त्यांचा उद्देश सार्थ झाला होता. शिवाय जास्त आग आवाक्याच्या बाहेर जाऊ नये म्हणून फायर एक्झिटिंगवर विनोद आधीच घेऊन आला होता. आग विझवण्यात आली. भिंत काळी पडली होती. खल्लास. बघ, संपला की नाही विषय. आता शोध नवा भाडेकरू, सुनील म्हणाला. एका चिमट्यात पकडून विनोदने तो डोळा पाण्याने भरलेल्या बादलीत टाकला. खस आवाज होत तो पाण्यात बुडाला आणि नंतर पाण्याच्या वर आला. आता पार्टी हॉटेलातच झाली पाहिजे, विनोद म्हणाला. नंतर विनोदने तो डोळा बंगल्याच्या परिसरातच एका ठिकाणी खड्डा खोदून गाडून टाकला आणि तिघेही मग परतीच्या वाटेवर निघाले. रात्री अभ्युदयनेच पार्टी दिली सर्वांना आणि तीही एका महागड्या हॉटेलमध्ये. हॉटेलात पोटभर खाल्ल्यावर विनोद पलंगावर पडून मोबाईलवर चित्रपट बघत होता. पण चित्रपटात त्याचं मन लागत नव्हतं. तो डोळा एकाएकी भिंतीला उगवलाच कसा. घर सोडून गेल्यावरही त्याने यामिनी आणि भूषणची शिकार कशी केली आणि शेजारच्या बंगल्यात काकू दिसल्या त्याचे कारण काय होते. मोबाईल बाजूला ठेवून देत मग तो झोपी गेला आणि जरा डोळा लागलाच होता की मोबाईल वाजल्याने त्याला जाग आली. त्याने मोबाईल उचलला. हॅलो हॅलो, मी गेली आणि माझ्याशिवाय एकटे राहायला कसे आवडते रे तुला, पलीकडून आवाज आला. डोळ्यावरची झोप उतरली. आवाज त्याच्या बायकोचा होता. हे शक्य नाही, तू माझ्याशी असे बोलूच शकत नाही. तो आश्चर्यचकित होऊन ओरडला. नाही रे राजा, मी तुझीच आहे. नाही नाही, असं कसं शक्य आहे. तो पलंगावरून उठून उभा राहिला. आवाज जरी तिचाच असला, फोनमध्ये नंबरही तिचाच दाखवत असला तरी बोलण्याची लकब मात्र जुळत नव्हती. त्याने आसपास बघितले. आसपासचा अंधार आणखी गडद होऊ लागला होता. नाकातून जणू काळाकुट्ट जड भासणारा अंधार नाकातून फुफ्फुसात जातोय असा भ्रम होत होता त्याला. अचानक समोरची भिंत लाल भडक रंगात चकाकू लागली. मग मध्यभागी एक उंचवटा आणि मग एक ढलपी पडून त्या जागी प्रकट झालेला एक डोळा. त्याच्याखाली टोकदार दातांची ओळ. तो दाराकडे धावला, पण एक अज्ञात शक्ती त्यास भिंतीकडे खेचत होती. भिंतीत प्रकट झालेला जबडा आणखी मोठा वाचला होता. पाहता पाहता तो भिंतीत शिरला. कडकडा हाडे चावली जाऊ लागली. आसपास उकळत्या पाण्यासारख्या असणाऱ्या द्रव पदार्थात त्याचे शरीर विरघळून गेले. भिंत पुन्हा पूर्ववत झाली. फक्त भिंतीला असलेला लहानसा फुगवटा मात्र तसाच राहिला. सकाळीच सुनीलने विनोदला फोन केला होता, पण वारंवार कॉल करूनही तो उचलत नाही म्हणून तो त्याच्या घरी आला. दरवाजात वर्तमानपत्र आणि दुधाची पिशवी पडलेली होती आणि दुपारचे 2:30 वाजले होते. त्याने दरवाजा ठोठावला, पण आतून काहीही हालचाल जाणवत नव्हती. न जाणो का पण त्याच्या मनात धोक्याची घंटा वाजली. घराचा दरवाजा तोडणे त्याच्यासाठी अवघड होते, म्हणून शेजारी असलेल्या लोकांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. दोघे त्याच्यासोबत आले आणि त्यांनी दरवाजा तोडला. आत विनोदचा पत्ता नव्हता, पण भिंतीला आलेला फुगवटा बघून सुनीलचे डोळे मात्र मोठे झाले. पुढे काही सांगायची त्याला गरजच पडली नाही. तोही अत्यंत घाबरला. एकदा डोळ्याच्या नजरेत आले की खेळ खल्लास हे त्यास ठाऊक होते. त्याने काही वेळ त्या दोन्ही शेजाऱ्यांबरोबर घरात शोधाशोध केली. अर्थात विनोद कुठेही सापडणार नाही हे त्यास ठाऊक होते. ते गेल्यावर तो जमिनीवर बसून ढसाढसा रडला. आपला संसार नीट करू शकलो नसला तरी अडचणीच्या वेळी कामी येणारा माणूस होता तो. लाखात एक असतात अशी माणसं.
आणि त्याने त्याला गमावले होते. पण दुःखाबरोबर एक भयंकर मृत्यूचे सावट आता त्यास जाणवू लागले होते, कारण तो आणि अभ्युदय दोघेही आता त्याचे पुढचे लक्ष असावेत हे निश्चित त्याला दिसत होते. व्हॉट सगळे समजल्यावर आणि सगळे ऐकल्यावर अभ्युदयही मुळापासून हादरला होता. हो, आता तुझ्यामुळे मीही मरणार. प्लीज यार, आता तूच काहीतरी कर. माझी मती तर गुंग झाली आहे. काहीही सुचत नाही आहे यार, सुनील म्हणाला. अभ्युदय विचारात पडला. आता पुन्हा डोळा मूळ भिंतीवर उगवला असणारच हे तो जाणून होता. म्हणून तो म्हणाला, कालसारखेच करूया. आधी बाटलीत पेट्रोल नेऊ. फायर एक्सटिंग्विशरही असू द्या. माझ्या घरात आहे एक. डोळा भिंतीपासून अलग केला की त्यास अशा जागी कैद करू की पुन्हा भिंतीवर उगवायला नको. दोघांनी घाई केली. सारे सामान घेऊन ते पुन्हा बंगल्यात आले आणि मग पायऱ्या चढून वर आले खरे, पण भिंतीवर फुगवटा नव्हताच. तेव्हा डोळा कुठून असणार? दोघे जमिनीवर बसले आणि डोक्याला दोघांनीही हात लावले. आता काय करायचे? साला डोळा गेला कुठे? सुनील म्हणाला. विचार असा कर की साला डोळा आला कुठून? म्हणजे डोळ्याचा उगम समजला तर त्याचा अंतही करता येईल. बघ, विचार कर, डोळा कसा आला असेल इथे? हॉलिवूडमध्ये दाखवतात त्यानुसार एखादा लहानसा दगड पृथ्वीवर आला असेल आणि त्यात तो डोळा असावा. त्या लहान मुलाने तो घरी आणला असावा आणि हे सुरू झाले असावे, असा तो तर्क लावू लागला. नाही, असे असते तर डोळ्यांनी यामिनी, भूषण आणि विनोदच्या घरी अशा रीतीने प्रवास केलाच नसता. यामागे विज्ञान नव्हे तर नक्कीच काळी जादू आहे. तसे असेल तर मग विजयने नक्कीच कुणाशी शत्रुत्व केले असावे आणि मग त्याने डोळा अशा रीतीने प्लांट केला असावा की तो त्याच्या मुलाच्या हाती लागावा. नाही रे विजय, चेहऱ्यावरून तसा दिसत नव्हता तो. दिसते तसे नसते रे, म्हणून तर जग फसतं बेटा. माझ्याकडे बघून कुणीही म्हणेल की मी दिसायला एकदम सज्जन माणूस आहे, पण मी आहे का? तुला तर माहीतच आहे. तुझा गैरसमज आहे. तू सज्जन बिलकुल दिसत नाहीस. मूर्खा विषयांतर नको करूस. उदाहरण दिले मी तुला. म्हणजे तसे विजयच्या बाबतीत असेल तर असे, किंवा नसेल तर म्हणजे तसे नसूही शकते. म्हणजे तो खरोखर चांगला माणूस असेल, पण कोणीतरी त्याच्या प्रगतीवर जळत असेल तर कोणीतरी हे मुद्दाम केले असू शकते. पण त्याचा शोध घेण्या इतका वेळ आहे का आता आपल्याकडे? दोघेही अगदी विचार करत होते. त्यांना काहीही सुचत नव्हते. नाही, थेअरीज आहेत या. असे कोणी आहे जो विजयविषयी माहिती देऊ शकेल? असं कोणी आहे का? हो, त्याचा भाऊ कार्तिक आहे, अभ्युदय म्हणाला. कार्तिक? मग कर त्याला फोन लवकर. मग फोन करून अभ्युदयने त्याचा पत्ता मिळवला व त्याच्या कारने दोघे 3 तासाचा प्रवास करून त्याच्या गावी जाऊन पोहोचले. तो गावात राहत असला तरी तिथे त्याचा मोठा बंगला होता. सगळे गाव एकीकडे आणि हा बंगला एकीकडे अशी परिस्थिती होती. भल्या मोठ्या जमिनीवर तारेच्या कुंपणाने घेरलेला तो बंगला होता. आत एक बाग बनवलेली होती. तिथल्या झुडपांना सुंदर आकार दिलेला होता. दाराजवळच एका मोठ्या पिंजऱ्यात मोठी मजबूत कुत्रा बसलेला होता. ते गेटमध्ये शिरताच तो भयंकर आवाजात त्यांच्यावर भुंकू लागला. तसा दरवाजात कार्तिक येऊन उभा राहिला आणि त्यानंतर कुत्रा एकाएकी शांत झाला. कार्तिकला दोघे पहिल्यांदाच बघत होते. अंगावर पारंपरिक वेशभूषा होती. धिप्पाड शरीर, डोळे मोठे, मिशा असा त्याचा अवतार होता. या, पिंजऱ्यात बंद आहे कुत्रा, तो काही करणार नाही, तो मोठ्याने म्हणाला. दोघे घरात आले, सोफ्यावर बसले. सुनील डोळे फाडून फाडून सगळे घर बघत होता. काय माहिती हवी आहे तुम्हाला? त्याने दोघांना विचारले. मग अभ्युदयने सगळा घटनाक्रम सांगितला आणि आता त्या दोघांचा जीव कसा धोक्यात आहे हेही त्याला सांगितले. दरम्यान एक नोकर मोठ्या कपांमध्ये दूध घेऊन आला. डोळा? हे कसे शक्य आहे? असे तर व्हायला नको होते, आपल्या भारदस्त आवाजात मिशीला ताव देत कार्तिक म्हणाला.
होय डोळा. आम्हाला हे जाणून घ्यायचे की काय विजयचे कुणाशी शत्रुत्व होते का? सुनील म्हणाला. छे हो. अनेकदा माझ्यापाशी उभा असला तर लोकांना तो माझा सख्खा भाऊ आहे यावरही विश्वास बसत नसे. गडगडाटासारखे हसत कार्तिक त्यांना म्हणाला. जाऊ द्या, पण एखादा मांत्रिक ठाऊक आहे का तुम्हाला जो आमची मदत करू शकेल? अभ्युदय म्हणाला. अशा लोकांशी आपला काय संबंध राव? बरं येतो. काही आठवले तर फोन करा प्लीज. हात जोडत अभ्युदय म्हणाला. सुनील काहीतरी बोलणार की त्याने त्यास कोपराने ठोसून जायचा, मानेने इथून निघायचा इशारा केला. दोघांनी कार्तिकचा निरोप घेतला. आता ते त्याच्या बंगल्याच्या बाहेरच उभ्या असलेल्या गाडीत येऊन बसले. नक्की यानेच आपल्या भावाची हत्या केली आहे, सुनील म्हणाला. हो, हे असे व्हायला नको होते म्हणे. म्हणजे याचा अर्थ असा असावा की काम झाल्यावर तो डोळा नष्ट व्हायला हवा होता, असाच असावा, राईट? अभ्युदय म्हणाला. अर्थात. अचानक कुणीतरी गाडीच्या खिडकीवर बोटाने टकटक केले. बाहेर एकजण उभा होता. सुनीलने काच उघडला तसा चिठ्ठी टाकून तो वाऱ्यासारखा फरार झाला. मराठी शाळा आहे इथून पुढे काही अंतरावर. येताना दिसलीच असेल तशी ती तुम्हालाही. तिच्या गेटजवळ थांबा, मी येतोय. सुनीलने वाचून दाखवले. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते. मग ते तिथे गेले. 20 मिनिटात एकजण सायकलवर त्यांच्या गाडीजवळ आला. दोघे बाहेर आले. हा तोच माणूस होता जो त्यांना कार्तिकच्या घरात दूध घेऊन आला होता. त्याच्या शरीरावरून वयाचा अंदाज येत नव्हता. सावळ्या रंगाचा, सडपातळ असा. डोक्यावर पांढरी टोपी घातलेली होती आणि संपूर्ण अंगावरही पांढराच पारंपरिक वेशभूषा दिसत होती. तो बोलू लागला. मी विश्वास. म्याच दिला होता कार्तिकला मांत्रिकाचा पत्ता. लई मोठी चूक केली. पस्तावा होतोय आता मला त्या सर्वाचा. मांत्रिक? अभ्युदयने विचारले. वय, बेनामी मांत्रिक म्हणतात त्याला गावातील लोक. 1 वरीस झाला असेल त्याला गावात येऊन. शमशानात राहतो. कुणाचा गेम करायचा असेल तर त्याच्याकडे जायचा. पण त्याला कितीही पैसे द्या, सहजासहजी ऐकत नाही तो. त्याला पटले की खरोखर असं करण्यावाचून इलाज नाही. मगच तो काहीबाही वस्तू देतो. कधी तेल, कधी काय. मग मालक मला बोलला म्हणे त्याचा भावाला अशी गोम ठाऊक झाली आहे की त्यामुळे तो माझी वाट लावल. गोम? म्हणजे ते काय असते? सुनीलने विचारले. गुपित रे चक्रम. मग पुढे? ते रहस्य काय होते तुला माहीत आहे की? त्यामुळे कार्तिकची वाट लागू शकत होती. अभ्युदयने विचारले. कुणा ठाऊक? मला सांगितलं असतं मग म्या बी त्याची वाट लावली असती की. तो कसला सांगल मला? ह्या तो हसला. हो ते पण आहेच, अभ्युदय म्हणाला. मग म्याच त्या मांत्रिकाकडे नेलं. त्याला पटवलं. खोटी कथा सांगितली. म्हटलो एका शहरातल्या माणसाला याच्या मालकीच्या गावातला जमिनीचा पट्टा हवाय त्याच्याकडून. मग यो तयार नाही म्हणून तो याला लई परेशान करतोय, खोट्या गुन्ह्यात अडकवतोय, असे धमकावतोय. कार्तिकचा पोरगा शहरात शिकतो तर माणसे पाठवून त्याने त्याला लई हाणला, हाडे मोडून टाकली अशी गोष्ट सांगितली आणि आणखी बराच मसाला लावला. माझी कथाच अशी होती की ऐकून मांत्रिक लईच चिडला. डोळं लालेलाल झाली त्याची आणि त्यानं गोटीच्या आकाराची वस्तू सामानातून बाहेर काढली. मुठीत पकडून बराच वेळ मंत्र बोलला आणि तो देत म्हणाला, यो हा आहे डोळा. दुश्मनाला दिला की तो वैल 16 मुळा. हा हा. म्या लय हसलो होतो त्यावर तवा. लई हसलो होतो त्यावर तवा. फुल कॉमेडी कविताच बनली की राव. मग त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करत अभ्युदयने विचारले. पुढे काय झाले? मग मांत्रिक एक म्हणाला होता. तो योग गोष्ट घडी घडी विचारायचा. नक्की तो माणूस खराब आहे ना? आम्ही हो म्हणायचो. मग तो म्हणाला की काही काळजी नको. त्याच्या बाळापासून सर्वांचा नाश होईल. पाप करतो वय, त्रास देतो वय, धमकी देतो वय. मग आता आमची मदत करायची इच्छा का झाली तुला? सुनीलने विचारले. सांगतो साहेब. काम झाल्यानं कार्तिक लई खुश होता. त्यानं मला बक्कळ पैसा दिला आणि म्हणाला की काटा दूर झाला एकदाचा. साहेब पैसा मिळाला पण तवापासून झोप नाही बघा. मला नंतर वाटलं की म्या लई मोठी चूक केली. काय माहीत, कार्तिक येडा आहे. उगीचच छोटा मोठा वाद झाला असेल आणि त्यानं मला खोटं सांगून मग
नंतर मांत्रिकालाच मला खोटं बोलायला भाग पाडून आपल्या भावाचा काटा काढला असेल आणि म्या तुम्हाला बोलताना ऐकलं. समजलं की आता तो तुमच्या मागे पडलाय. साहेब, अघोरी शक्ती आहे ती. एकदा मागे लागली तर सोडत नाही बरं. दोघांना घाम फुटला होता. मग सुनीलने मुद्द्याचा प्रश्न विचारला. मांत्रिक राहतो तरी कुठे? तेच सांगायला आलो म्या. जास्त काही अवघड नाही. मग तोंडीच पत्ता सांगून तो सायकलवर स्वार होत पायंडल मारत सायकलचा तिथून निघून गेला. त्यानंतर दोघेही स्मशानात आले आणि मग तिथेच कोपऱ्यात असलेल्या झोपडीत शिरले. आत जमिनीवर बसलेला काहीतरी पुटपुटणारा मांत्रिक त्यांना दिसला. त्यांनी अंगाला राख लावलेली दिसत होती. डोळे मिटून काहीतरी साधना करण्यात व्यस्त आहे असे वाटत होते. अंगावरचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते. शेजारीच एक झोळी पडलेली होती व त्यात काहीतरी सामान असेल असा अंदाज येत होता. झोपडीत फक्त एकच दिवा पेटलेला होता. बाबा, आमची मदत करा, सुनील म्हणाला. तसा एक हात वर करून त्यांनी त्यास शांत केले. दोघे हात जोडून जमिनीवर बसले. थोडा थोडका नव्हे, चांगले 2 तास वेळ गेला. सुनील तर अभ्युदयच्या खांद्यावर डोके ठेवून झोपी गेला होता. जसे त्यांनी डोळे उघडले तसे त्यांनी सुनीलला जागे केले. काय काम आहे? आम्ही संकटात आहोत बाबा. संकट? त्यांनी विचारले. मग त्यांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली. कशा रीतीने त्यांना खोटी कथा सांगून त्यांच्याकडून एक अघोरी वस्तू घेऊन चांगल्या माणसाचा विनाश घडवून आणण्यात आला आणि आता कसे निरपराध लोकांचे बळी जात आहेत. कदाचित पुढचा नंबर आमचाच असेल हेही सांगितले. म्हटलं होतोच मी, तो माणूस नक्की खराब माणूस आहे ना? तेव्हा हो म्हणे. आता अनर्थ होणार, फक्त अनर्थ, बाबा म्हणाले. काहीतरी करा बाबा. मी काय करणार आता? तो डोळा म्हणजे काय खेळ होता? वेगळा जीव बनलाय तो आता. माझ्यानं आवाक्यात यायचा नाही तो. तुम्ही कल्पना करू शकत नाही इतका शक्तिशाली झालाय तो. त्याला धोका दिला होय. आता त्याच्यापासून प्रत्येकाला धोका आहे. जा, भगवंताला शरण जा. त्याला दया आली तर तोच तुम्हाला वाचवीन. जा जा, निघा इथून. यापुढं म्या कोणालाच मदत करणार नाही. बाबा, म्हणजेच तो मांत्रिक म्हणाला. काहीही झालं तरी जा, जा इथून. मांत्रिक, तो बाबा ओरडला. दोघे धडपडत उठले आणि धावत गाडीत येऊन बसले. अरे यार, आता काय? आपला पण चोळामोळा होणार. तो डोळा कुठे गेला आता? सुनील म्हणाला. अभ्युदय विचारात पडला. सुदैवाने त्यानेही आजच बायकोला माहेरी पाठवून दिले होते. डोळ्याचे कार्य अनाकलनीय पद्धतीने चालत होते. खरोखर तो एक स्वतंत्र जीव बनला होता. आणि ते मांत्रिकही आता काही करू शकतील असे वाटत नव्हते. आज एक काम करू, इथून निघू. नीट एखादी जागा बघून गाडी पार्क करू. गाडीतच झोपू. हो, गाडीला आतून कुठून डोळा फुटायला नको. नंतरचे पुढे बघू. काहीही झाले तरी एकमेकांना न विचारता गाडीच्या बाहेर पडायचे नाही. ओके? ओके. मग दोघेही गाडीत गेले. मग आपल्या शहरात आल्यावर अभ्युदयने गाडी आपल्या घराच्या समोरच नेहमीच्या जागी पार्क केली. डोळ्यावर झोपेचा पत्ता नव्हता. सुनील मात्र आधीच मागच्या सीटवर जाऊन झोपला होता. काय करावे? डोळ्याचा शोध कसा घ्यावा या विचारात तो पडला. सकाळीच सुनीलचे डोळे उघडले. अभ्युदय तर टक्क जागा होता. झोपलास की नाही रे? सुनीलने डोळे चोळत म्हणाला. आज तर वाचलो. पण डोळ्याचा आपल्यावरच डोळा आहे आता. किती दिवस घरापासून लांब राहायचे? तूच काहीतरी विचार कर आणि तुझ्यासोबत मलाही या संकटातून बाहेर काढ बाबा, आळस देत सुनील म्हणाला. रात्रीची वेळ. खळकन खिडकी फुटली आणि दचकून कार्तिकने तिकडे बघितले. एका कागदी चिठ्ठीत दगड गुंडाळून कोणीतरी तो फेकला होता. तो त्याच्या खोलीत असलेला TV बघत होता आणि तेव्हाच हे घडले. कार्तिकच्या घरी ही घटना घडली. कोण आहे रे? शिवी हसडत तो उठला. कागदावर हॅप्पी दिवाळी लिहिलेले होते. खिडकीतून बाहेर बघितले तर कोणीही नव्हते. नंतर त्याने मागे वळून त्या दगडाकडे बघितले, ज्यास चिठ्ठी लपेटून फेकण्यात आली होती. आणि भयंकर म्हणजे त्या चिठ्ठीत दगड नव्हता तर डोळा होता. क्रिकेटच्या चेंडूच्या आकारा एवढा डोळा. तो ओरडला आणि त्या डोळ्यास त्याने भिंतीवर आपटले. स्पंजमध्ये सहज पाणी शिरावे तसा डोळा भिंतीत शिरला. क्षणात लाईट गेली. अंधार झाला. भिंत तेवढी लालभडक रंगात लखलखत होती. तो दाराकडे धावला, पण तिथे दाराऐवजी भिंत होती. तो भिंतीकडे खेचला जाऊ लागला.
पाहता पाहता सैतानी जबड्यात बदललेल्या भिंतीने त्याला गिळून टाकला, पण तरीही त्याचा मृत्यू झाला नव्हता. तो फक्त लाल भडक भिंतीत कैद झाला होता. अंगावर असलेले सगळे कपडे एक एक करत टराटरा फाटले. मग हळूहळू अंगावरची त्वचा फाटू लागली व त्या जागी भिंतीतून ठिबकणारे लाल भडक थेंब शिरू लागले. तो ओरडू लागला. जखमेवर मसाला चोळल्यावर वेदना होतील त्याहीपेक्षा अधिक वेदना त्यास होऊ लागल्या. तो ओरडायचा प्रयत्न करत होता, पण घशातून आवाजच निघेना. हाताने तो भिंतीवर प्रहार करत होता, पण आता सुटका नव्हतीच. मग अचानक भिंतीतून अणकुचीदार दात बाहेर पडले, खसकन शरीरात शिरले. मग लिबलिबीत जिभेने त्याच्या शरीरास लपेटून टाकले. कडा कडा आवाज येऊ लागला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला प्रचंड वेदना देण्यात आल्या. नंतर खोलीत सारे पूर्ववत झाले. फक्त भिंतीवर फुगवटा तेवढा शिल्लक राहिला. हॅलो साहेब, कार्तिक गायब झाला बघा, कुठं पत्ता नाही त्याचा. अभ्युदयला गावातून विश्वासचा फोन आला होता. हो का? अभ्युदय म्हणाला. वय साहेब, गडी आत गेले तर तू कुठंच नव्हता आणि तुम्ही सांगत होता तसा भीत एका जागी फुगली आहे बघा. डोळ्यानं गेम केला वाटतं. बघा वाटतं येचा गेम केला वाटतं. बरं, तुझ्या संपर्कात असेन मी, पुढची माहिती देत राहा, अभ्युदय म्हणाला. कॉल बंद करताच त्याने सुनीलला सगळे सांगितले. दुसरी रात्रीही त्यांनी गाडीतच काढली होती. आज रात्री ते आपापल्या घरात झोपणार होते. तो दिवस तसाच गेला. सगळे नीट झाले की नाही हे तपासायला दोघे रात्रभर आपापल्या घरात होते. दोघे त्या रात्री कसेबसे जागेच होते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काहीही झाले नाही. यावरून डोळ्याची बॅद गेल्याची त्यांना खात्री पटली. कार्तिकला त्या रात्री डोळा हाणून फेकणारा सुनील होता. त्या दिवसभरात अभ्युदयने बरीच कामे केली. आधी डोळा आता त्याच्या बंगल्यात नव्हता. यावरून तो नक्कीच नंतर यामिनीनंतर ज्या खोलीत शिफ्ट झाली होती तिथे गेला असावा, असा त्याने अंदाज काढला. त्यानुसार त्या खोलीच्या मालकाची भेट घेऊन त्या दोघांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यांच्या या प्रकारावर विश्वास बसला नाही, पण ते तयार झाले. जेव्हा दोघे घर मालकाला घेऊन त्याच्या घरात आले आणि त्यांनी हातोडीच्या साह्याने भिंतीला आलेला फुगवटा फोडून डोळा बाहेर काढला, तेव्हा त्या घरमालकाचा विश्वास बसला. यावेळी तो डोळा भिंतीतून सहज अलग झाला. आग लावायची गरजच पडली नाही. डोळा काळजीपूर्वक एका लोखंडी बॉक्समध्ये ठेवण्यात आला. नंतर पुन्हा ते त्या गावी गेले व अभ्युदयच्या योजनेनुसार मग रात्री सुनीलने काळजीपूर्वक तो डोळा कार्तिकच्या घरात फेकला. सायंकाळीच त्यांनी विश्वासची भेट घेऊन मोबाईल नंबर एक्सचेंज केले होते, जेणेकरून गावात घडणाऱ्या घडामोडींची माहिती त्याच्याकडून मिळत राहील. अर्थात नंतर कार्तिकचा अंत झाला. सारे विना दिक्कत पार पडले. रात्रभर स्वतःच्या घरातच जागरण करून काढल्यावर सकाळी सकाळीच सुनील अभ्युदयच्या घरी आला. दरवाजा उघडताच त्याने आधी त्यास मिठी मारली. दोघे आत आले. तो सोफ्यावर बसला. मग अभ्युदयने त्यास दिवाळीचा फराळ दिला आणि स्वतःही घेतला. दोघांचा फराळ खात खात गप्पा सुरू झाल्या. यार, पण तुला कसे समजले की डोळ्याला कार्तिक हवाय म्हणून? सोपं आहे यार, बघ. मांत्रिक त्याला खोदून खोदून विचारत होता की माणूस नक्की खराबच आहे ना, असे विश्वासने आपल्याला सांगितले, राईट? हो, पण कार्तिकने आपल्या स्वार्थासाठी डोळ्याचा वापर करून आपल्या चांगल्या भावाची आणि परिवाराची हत्या घडवून आणली. त्याने तो डोळा अशा रीतीने प्लांट केला असेल की त्यांच्यापर्यंत जावा. आता त्यास जी मोहीम दिली गेली होती ती त्याने पूर्ण केली, पण नंतर त्याने आपली मोहीम सुरू केली. लक्षात घे, ज्या अर्थी मांत्रिक वारंवार बोलत होता की तो माणूस वाईटच आहे ना, यावरून त्याचा वापर केवळ दुष्ट व्यक्तींवर करायचा होता. तसे झाले नाही, म्हणून डोळा बिघडला. एरवी आपले काम करून तो स्वतःच नष्ट झाला असता, पण आता तो वेगळा क्रूर जीव बनला आणि निरपराध लोकांचे जीव घेऊ लागला. कदाचित त्याला जिवंत राहण्यासाठी असे करावे लागत असेल, अभ्युदय म्हणाला. मित्रा, जिवंत राहण्यासाठी नव्हे. आता माझ्या लक्षात आलं की त्या डोळ्याने हत्या घडवून आणून एका अशा चेन रिॲक्शनची सुरुवात केली की अल्टिमेटली तो त्याचा वाईट कामाकरता वापर करणाऱ्या कार्तिकपर्यंत घेऊन जाईल. बघ, जेव्हा विनोदने त्या दिवशी डोळा काढायचा प्रयत्न केला तेव्हा तो सहजासहजी निघाला नव्हता, पण जेव्हा आपण नंतर डोळा काढला तेव्हा तो सहज निघाला, कारण त्यास जाणीव झाली असावी की आता तो आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचणार आहे. अरे यार, काय जबरदस्त थेअरी आहे, एक नंबर.
अभ्युदयने त्याचे कौतुक केले. नंतरही अभ्युदयने काही दिवसांसाठी गावाकडे विश्वासला फोन करून माहिती काढली. सुदैवाने कार्तिक गेला असला तरी त्या डोळ्याचे त्याच्या इतर कोणत्याही परिवाराच्या सदस्याला काहीही केलेले नव्हते. यावरूनच डोळा आता स्वतःहून नष्ट झाला असावा हे सिद्ध झाले होते. पण एका अतिमानवीय शक्तीचा चुकीचा वापर करायची शिक्षा अंतिमतः कार्तिकला भोगावी लागली असली तरी त्यामुळे इतरांनाही विनाकारण त्याचे परिणाम भोगावे लागले. सारे काही झाले गेले विसरून अभ्युदय आणि सुनील आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. कालांतराने अभ्युदयच्या बंगल्याला नवे भाडेकरू मिळाले आणि त्यानंतर बंगला झपाटलेला नसल्याची परिसरातल्या लोकांनाही खात्री झाली. पण त्यानंतरही कधी कुठे फुगवटा आलेली भिंत दिसली की अभ्युदयचा थरकाप उडतो आणि सगळा अमानवीय प्रकार त्याला आठवल्याशिवाय राहत नाही. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.